काव्यार्थामध्ये म्हटलेलं आहे ते असं की मीच स्वतः ब्रह्म नावाचा आश्रय म्हणे श्रीकृष्ण भगवान. मीच जो सगुण श्रीकृष्ण निर्दिष्ट केला जातो निर्गुण ब्रह्मनिदान. ऐक पार्था मी म्हणजे ब्रह्मा आणि ब्रह्मा म्हणजे मी हे घे जाणून हे धनुर्धारी अर्जुना. ब्रह्म हे भिन्न नव्हे रे माझ्या वाचून. हे त्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. हे ज्यावर तो विचार करतो, एखादा काव्याचा माणूस विचार करतो, हे सोपं नव्हे. कारण काय की काव्य म्हणायला काव्याला र लागला आणि ट लागला तर काव्य होत नाही. पण जेव्हा त्यामध्ये आशय घेण असतं, आशय असतो, भाव असतो, शब्द रूप असतं, तेव्हा काव्यात होतं. आणि ज्ञानेश्वरी जेव्हा आपण विचार म्हणतो तेव्हा दिशा आणि काल भेदून लौकिकाकडून अलौकिकाकडे नेणारा मानवी मनातील सद्भावनेचा पद्यमय आविष्कार म्हणजे ज्ञानेश्वरी. ही ज्ञानेश्वरी जी आहे ती त्यांनी त्या याच्यात मांडली आणि ती त्या स्वरूपात आणली. ज्ञानेश्वरांचा एक मला असं सांगावं वाटतं की एक त्यांची ओवी आहे की सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणीवरे प्रकाशाची तैसी श्रोतिया ज्ञानाची दिवाळी गळी. ज्ञानेश्वरांचा आवडता विषय आहे तो की ज्ञानाची दिवाळी ते म्हणतात. कारण ज्ञान असल्या तर ज्ञानाची दिवाळी दीप लावून प्रकाश करण्यापेक्षा जो ज्ञानाचा प्रकाश आहे तो प्रकाश जर बाहेर पडला आणि तो समाज प्रबोधनमध्ये लोकांना शिरला तर ती ज्ञानाची दिवाळी जी लोकांना प्रबोधन करते. ते शंकर महाराज आज करतायत की जी दिवाळी तुम्हाला त्यांनी जे काही त्यांच्या मुखातून येत आहे ती दिवाळी आहे खरी की ती तुम्ही ऐकता आहात. आणि ही ज्ञानाची दिवाळी त्यामध्ये मुख्य जे म्हटलेलं आहे की ही ज्ञानाची दिवाळीमध्ये श्रोत्यांना जी ज्ञानाची दिवाळी आहे ती काव्यार्थ